नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भास्करराव तुमचंही स्वागत आहे. फार दिलखुलास आहात तुम्ही. आणि मला सगळ्यांनी सांगितले भास्करराव आज मोठी हेडलाईनच देणार आहेत. पण असं आहे भास्करराव, सगळं काही सुरळीत झालं असतं तर मी आज विरोधी पक्षनेत्याशी बोलत होतो, बोललो असतो, पण आकडेच नाही आहेत तुमच्याकडे. तर सरकार तरी काय करणार? हेच खरं आहे ना, आकडे नाही आहेत तुमच्याकडे, त्यामुळे तुमची इच्छा कितीही असली तरी विरोधी पक्षनेता काही होत नाहीत तुम्ही. नमस्ते. असं आहे की गेले कित्येक वर्ष अशा पद्धतीचा एक समज होता हम्म, की ज्या कुठल्या राज्याला किंवा केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्षनेतेपद जर द्यायचं असेल तर त्या राज्याची म्हणा किंवा त्या देशातल्या खासदारांची आमदारांची जी काही एकंदरीत संख्या आहे त्याच्या 1 सदस्य संख्या ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं, अशा पद्धतीचा गेले अनेक वर्षांचा एक समज होता. हम्म, परंतु हा समज किती खोटा आहे आणि हा सोयीनं पसरवलेला समज आहे. आणि म्हणून याची कायद्यामध्ये तरतूद काय आहे, नियमामध्ये तरतूद काय आहे? आपला देश हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो, त्या घटनेमध्ये त्यातली प्रावधान काय आहे, काय तरतूद आहे, हे सगळं मी शोधलं. हम्म. आणि याच्यामध्ये पुराव्यानिशी सत्ताधारी पक्ष जो आहे महाराष्ट्रातला किंवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना आपण हे सिद्ध करून दाखवलं हम्म. की घटनेमध्ये, कायद्यामध्ये, नियमामध्ये किंवा विधिमंडळ नियमामध्ये अशा प्रकारचे 10% आमदार असण्याचा, पक्षाचे आमदार असणं कुठल्याही आवश्यकता नाही. तर घटनेमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की ज्या पक्षाचे विरोधी पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता हा अध्यक्षांनी अनाऊन्स करावा, नेमावा, ही कायद्यामध्ये तरतूद आहे. आणि ती आपण त्यांच्याकडूनच लिहून घेऊन, विधिमंडळ सचिवांकडून लिहून घेऊन त्यांना, कारण आपण लेखी पत्र दिलं. अच्छा, पत्र देऊन तुम्ही माहिती पत्र दिलं. जेव्हा माझ्या पक्षाने मला गटनेता केला त्याच वेळेला 3 ओळींचं पत्र मी बरोबर घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं कायद्यामध्ये, घटनेमध्ये आणि नियमामध्ये काय तरतूद आहे ते मला सांगा. तुम्ही मागचे पुढचे मला रेफरन्स देऊ नका, तुम्ही माहिती मला सांगू नका. मी 43 वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळे मला सगळी माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी शेवटी लिहून दिलं की 10% सदस्य संख्येची कुठेही अट नाही, ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा विरोधी पक्ष नेता नेमावा. हे स्वतः विधिमंडळ सचिवालयाने माझ्याकडे लिहून दिल्याचं पत्र आजही माझ्याकडे आहे. तर मग पहिल्या दिवशी नाव आलं ते आदित्य ठाकरेंचं, आणि आम्हाला असं वाटलं की आता भास्कररावांच्या ऐवजी आदित्य ठाकरेच होतात की काय. नाही, आदित्य साहेबांचं नाव कधीच नव्हतं. ज्या दिवशी आमची उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली विधिमंडळ पक्ष म्हणून, त्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमतानं माझं नाव दिलं आणि प्रत्येक पक्षाला निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी 20-3 खाली नेमणूक करावी लागते विधिमंडळामध्ये जाऊन. ती ज्या वेळेला नेमणूक करायला मी गेलो त्याच वेळेला उद्धव साहेबांनी पत्र दिलं की माझ्या पक्षाच्या वतीनं भास्कर भाऊराव जाधव हे विरोधी पक्षनेते पदाचे उमेदवार असतील. त्यामुळं आदित्यजी ठाकरे ह्या रेसमध्ये कधीही नव्हते, कालही नव्हते, आजही नाहीत. अनिल परब होते बहुतेक तिकडनं, विधान परिषदेकडनं, आणि इकडनं तुमच्यात विजय वडेट्टीवार होते. नाही, त्यावेळेला अनिल परब हे वरच्या सभागृहाचे सदस्य आहेत. अर्थात. परंतु त्यावेळेला अंबादास दानवेंची, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच विरोधी पक्ष नेते होते, त्यांची मुदत संपली नव्हती. त्यांची मुदत ही 26 ऑगस्टला की 20 ऑगस्टला काहीतरी संपली. तोपर्यंत वरच्या सभागृहामध्ये कोण विरोधी पक्ष नेता असावा ही चर्चा नव्हती. फक्त विधानसभेमध्ये भास्कर जाधव असावा एवढी चर्चा होती. पण हे विजय वडेट्टीवारांचंही नाव आलं. बहुतेक सरकारची इच्छा अशी दिसतेय, तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे जर आकडेवारी वगैरे अर्थ नसेल तर विजय वडेट्टीवार हे उत्तम विरोधी पक्ष नेते आहेत. असं आहे, हवेमध्ये पतंग उडत असतात. त्यामुळं त्या पतंगाला आपण काय रोखायचं, सोडायचं, इकडे फार काय लक्ष देण्याची आवश्यकता नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही 10% सदस्य संख्येची कालपर्यंत अट सांगत होतात. आज तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. सरकारला माझं आजही आव्हान आहे की 10% सदस्य संख्येची कायदेशीर तरतूद कुठे आहे ती सरकारने मला दाखवून द्यावी. आपोआप सगळे प्रश्न मिटतील. असं आहे भास्कररावजी की विरोधी पक्ष नेतेपद असणं नसणं हे महाराष्ट्रातला एक सामान्य नागरिक म्हणून किंवा पत्रकार म्हणून सुद्धा मला असं वाटतं की ते कदाचित विधिमंडळाच्या फ्लोअरवरती महत्त्वाचं असेलही, त्याला मिळणाऱ्या इतर काही गोष्टीबरोबर. पण महाराष्ट्रातले काही मुद्दे, आता आजच 2, एकतर अंजली दमानी यांनी तो मुद्दा मांडला, विजय कुंभार यांनी पण मांडलं की खरं तर पहिल्याच दिवशी
राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याच्या संदर्भातल्या जमिनीचं प्रकरण हे कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक घेतील आणि अक्षरशः सभागृह चालणं अवघड होईल असं वाटलं होतं. पण नंतर त्याच असं म्हणाल्या की बहुतेक हे सगळं विरोधकांनी स्वतःच सत्ताधाऱ्यांना दिलेला एक प्रकारचा बाय आहे. जे प्रश्न यायला हवे होते ते आलेच नाहीत. असं आहे की त्या काय म्हणतात यापेक्षा ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती हीच आहे ना. वस्तुस्थिती काही महत्वाची आहे. पहिल्या दिवशी हे प्रकरण यायला पाहिजे होतं, ते का आलं नाही? हम्म. तर आपण बघितलं असेल की पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडला गेला आणि शोकप्रस्ताव मांडला गेल्यानंतर सभागृह ॲडजंट केलं गेलं, सभागृह स्थगित केलं गेलं. त्यामुळं पहिल्या दिवशी हा विषय मांडण्याची पुरेपूर संधी कुठे नव्हती. दुसरी तिसरा. गोष्ट, मी कोणाची नावं इथं कोट करत नाही, हम्म. काही सिनियर पत्रकार इथं बसलेत की ज्यांनी विधिमंडळाची अधिवेशनं वर्षानुवर्ष कव्हर केलेली आहेत, हम्म. ज्यांनी अनेक अध्यक्ष विधानसभेचे विधान परिषदेचे बघितलेले असतील, ज्यांनी अनेक मुख्यमंत्री बघितलेत, म्हणजे माझ्यासारख्यानं 13 मुख्यमंत्री बघितलेत. या क्षणापर्यंत मी विधिमंडळामध्ये पाऊल ठेवल्यापासून 13 मुख्यमंत्री मी बघितलेत, तेवढेच अध्यक्ष बघितलेत, तेवढीच अधिवेशनं बघितलेत. याच सिनियर पत्रकारांना तुम्ही खाजगीमध्ये विचारा हम्म. की महाराष्ट्राचं विधिमंडळ अधिवेशनाची जी एक परंपरा होती, जी चालवण्याची कार्यपद्धती होती, जे नियम आणि विरोधकांच्या बद्दल जे सत्ताधारी पक्षाच्या मनामध्ये सभ्यता आणि सज्जनता होती, ती आजच्या सरकारच्याकडे आहे का? अध्यक्षावर आरोप करताय तुम्ही ते. आज अध्यक्ष विरोधकांना एक दोनातून शब्द काढून देतात का? आज अध्यक्ष विरोधकांना पुरेपूर विरोधकांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना गाजवण्याला संधी देतात का? हम्म. काल कशा करता, कालचं सभागृहातलं काम तुम्ही बघा हम्म. की सातत्यानं मी अस्वस्थ होऊन सभागृहाचं कामकाज किती चुकीचं चाललंय याच्यावर मी सातत्यानं प्रहार करत होतो, सातत्यानं प्रहार करतोय. मला बऱ्यापैकी नियमांची जाण आहे. हम्म. मी मिनिटनी मिनिट सभागृहात बसत असतो. मी अधिवेशनाचा एकही दिवस कधी चुकवत नाही, कारण खूप काही शिकायला मिळतं. काल शेवटी सत्ताधारी पक्षाने त्यांना विधेयकावर, म्हणजे ज्याला बिल म्हणतात, त्या विधेयकावर बोलू दिलं नाही म्हणून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी काल सभागृहामध्ये जो काही शेवटी नाराजी केली, हंगामा केला, जो काही विषय मांडला, तो शेवटी हे कधीतरी घडणारच होतं, ते घडलं. हम्म. जर सत्ताधारी पक्षाच्या लोकांची ही अवस्था असेल तर संख्येनं आणि तुलनेनं कमी संख्येनं असलेले विरोधी पक्ष आमची अवस्था काय असेल? हम्म. जरा येऊन बघा तिथे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समोरचा विरोधी पक्ष हा इतका तुच्छ लेखायचा. तिसरी गोष्ट, विधानसभेचे जे कोणी अध्यक्ष असतात, विधान परिषदेचे कोणी सभापती असतात, त्यांचं हे काम नाही की सरकार चालवायचं आहे, अजिबात नाही. तुम्ही म्हणता की ते अध्यक्ष संपूर्ण सभागृहाचे कस्टोडियन आहेत. त्यांनी सत्ताधारी पक्षाला जेवढी संधी द्यायची तेवढीच विरोधी पक्षाचा मान सन्मान राखला पाहिजे. हम्म. परंतु विरोधी पक्ष हा त्यांच्या दृष्टीने इतका तुच्छ आहे, त्या परिस्थितीमध्ये राहुलजी काम करणं किती अवघड आहे. हम्म. तरी देखील आम्ही आमचे प्रश्न मांडतच असतो, पण संधी मिळावी लागते. तर माझा असा समज होता की तुमचे श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगले संबंध आहेत, भाजपच्याही मंडळीवर चांगले संबंध आहेत, त्यामुळे तसं तुम्हाला अडचण येणार नाही असं आहे की मी विरोधी पक्ष नेता व्हायला. मी जरूर आक्रमक आहे, हम्म. थोडासा मी रागीट आहे, मी स्पष्ट वक्ता आहे. मी कधीही सत्य बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही, परिणामांची तर मी परवाच करत नाही. पक्षात पण तुम्ही पण मी व्यक्तिगत कोणाशी कधी दुश्मनी घेतलेली नाही, व्यक्तिगत कधी कोणाचा मी द्वेष केलेला नाही. माझी लढाई ही तत्वाची असते, मुद्द्यांची असते, धोरणाकरता असते आणि न्यायाकरता असते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे माझे चांगले संबंध, चांगले म्हणजे त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मी त्यांच्याकडून कुठलंही 1 रुपयाचं काम कधी माझ्या फायद्याचं करून घेतलेलं नाही हम्म. आणि त्यांनी सुद्धा विकासाचं माझं काम केलेलं नाही. केलेलं नाही. विचारा त्यांना, येणार आहेत ते, आल्यानंतर विचारा, मला माहित आहे ते माझ्यानंतर तेच येणार आहेत. त्यामुळं माझ्या जीवनामध्ये मी कधीच कोणाकडून व्यक्तिगत काम करून घेतलं नाही. हम्म. मी आज जवळजवळ 33-34 वर्ष त्या सभागृहामध्ये आमदार म्हणून काम करतोय. कुठल्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या बिदल्याची 5 पत्र जरी माझी शोधून तुम्ही काढलीत हम्म. तर मी मागाल ते हरेन. मी त्याच्याही भानगडीत कधी पडत नाही. वैयक्तिक लाभाला तर मी कधी स्पर्शच करत नाही. पण मी आता त्यामुळं हम्म. कोणाशी संबंध चांगले ठेवायला काहीच हरकत नाही, कारण माझी लढाई ही मुद्द्यांची असते. हम्म. आता तुम्ही तत्वाची गोष्ट केली म्हणून ह्या निवडणुकीचं मतदान व्हायच्या आधीच मी चिपळूणमध्ये होतो.
इंटरेस्टिंगली तुम्ही तुमच्याच पक्षाचा तिथे प्रचार करत नाही, तुम्ही शरद पवार गटाच्या नगराध्यक्षाचा तिथे प्रचार करताय, प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेतली, बऱ्याच गोष्टी झाल्या. नेमकं काय चाललंय तिथे? असा तो विषय नाहीये हा, की मुळामध्ये की तुमची मुलगी तिथे उभा आहे, हा 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 मुलासाठी तुम्हाला तिथे एक पुढचा एक मतदारसंघ शोधताय तुम्ही? मी बघा राहुलजी, आम्ही आमच्या मुलांना जन्म दिला, त्यांना घडवण्याचं काम आम्ही करू. आम्ही त्यांना कर्म दिलेलं नाही आहे. त्यांच्या जर गोष्ट एखादी ललाटी नसेल तर बाप म्हणून मी काय त्यांना देणार? बाप म्हणून त्यांचं भवितव्य घडावं ही अपेक्षा करणं प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे, ते मला वाटतं. पण माझी मुलं आहेत म्हणून कोणावर अन्याय करून माझ्या मुलांना संधी मिळून दुसऱ्याची संधी डावलली असं जर माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये कोणी सांगितलं तर 2 मिनिटात मी राजकारणातून निवृत्त होईल. जिल्हाध्यक्षपद पण घेतलं. नाही, ते सांगतो. हा. तुम्ही निवडणुकीचं हो, सांगताय हो, की मी शरद पवार साहेबांच्या उमेदवाराचा प्रचार केला, हा तुमचा मुद्दा आहे. असा तो विषयच नाहीये. हम्म. मुळामध्ये तो भाग आमचे शिवसेनेचे नेते माझे सहकारी विनायक राऊतांच्याकडे आहे. ते त्यांच्याबरोबर चर्चा करत होते, त्यांची चर्चा चालली होती. मी त्या चर्चेमध्ये कुठेही नव्हतो. परंतु फॉर्म भरायचे शेवटचे 2 दिवस शिल्लक राहिले आणि मग 2 दिवसामध्ये हा निर्णय झाला नाही तर सगळेच अडचणीत येतील. म्हणून सगळे पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार हे माझ्याकडे आले. मी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनीच ठरवलं होतं सर्वांनी की आपण आघाडी म्हणून निवडणूक लढवायची आणि त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांनी स्वतःच नगराध्यक्ष म्हणून जाहीर केलं होतं. मग त्यांनी जर स्वतःहून नगराध्यक्षपद जाहीर केलं तरी तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करता, याचा अर्थ त्यांचा प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे. मग जिथे कुठे घोडं अडलंय तिथे माझी जबाबदारी आहे की त्याच्यातून मार्ग काढणं. मी काढला. माझी मुलगी म्हणून ती उभी राहिलेली नाही. ती आता माझी मुलगी आहे, पण ती कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी सून आहे. तिच्या नवऱ्याला अधिकार आहे की आपल्या तिनं काय करावं हे सांगण्याकरता. त्यामुळं माझी मुलगी आणि माझा मुलगा हा विषयच नाही. माझ्या मुलग्याला जिल्हा प्रमुख उद्धव साहेबांनी केली गोष्ट खरी आहे. 5 ते 6 वेळा उद्धव साहेबांना मी जाऊन भेटून सांगितलं की आत्ता महाराष्ट्रामध्ये वेळ अशी आहे की आम्ही आमच्या मुलांना पुढं करण्याची ही वेळ नाही. असं तुम्ही जाऊन त्यांना हो, हे मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय, बर. तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतोय. आता ते उद्धव चर्चा साहेबांपर्यंत खूप हा होती. विषय जाईल. कोकणात खूप चर्चा होती की नाही, तुम्ही ऍडजस्टमेंट केली सगळी. अजिबात नाही, करणार पण नाही. तर 5 ते 6 वेळा सांगितलं की उद्धव साहेब, आमच्या मुलांना पुढं करण्याची ही वेळ नाही. इथं आम्ही आता दुसऱ्यांच्या मुलांना पुढं केलं पाहिजे, आम्ही मागं राहिलं पाहिजे, कारण वातावरण खूप खराब आहे, आपल्या विरोधात वातावरण आहे. उद्धव साहेबांनी त्यानंतर मी दुसरा एक जिल्हा प्रमुख सांगितला, तो नेमला, पण त्यांनी काय गडबड करायची ती केलं. आणि शेवटी उद्धव साहेबांनी सांगितलं, मी पक्षाचा नेता म्हणून, पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून आता माझा निर्णय मी घेईन. आणि त्यांनी माझ्या परस्पर त्याचं नाव जाहीर केलं. माझ्या मुलाला जिल्हा प्रमुख करा हे मी कधी सांगायला गेलेलो नाही. पण असं म्हणजे तुमच्या निष्ठेवर मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण अधूनमधून तुम्ही मधल्या काळात कसे नाराज होतात, त्याची पत्रही आली, तुम्ही काही वेळेला जाहीर भूमिका घेतली, त्यामुळे उद्धव ठाकरेंना ते करावं लागलं असं नाही, काय आवश्यकता नाही. तुम्ही भाजपात जाणार अशी चर्चा असते. आजही आहे, मला वाटतं त्या कुठल्या तरी एका वर्तमानपत्राने लिहिलं नाही की भास्कर तो भाजपात जाणार म्हणून. आता अरे तुमच्या तिथे चर्चा आहे ती जोरात. आमच्या क्रेडिबिलिटीवर तुम्ही रोज संशय शिंतोडे उडवता, मी आधी पण तुम्ही स्वतःची क्रेडिबिलिटी तर सांभाळा. तुम्ही ज्या वेळेला अशा बातम्या तुम्ही जेव्हा छापता किंवा दाखवता त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या क्रेडिबिलिटीवर सुद्धा लोक संशय घेत असतीलच ना. तुमचं एका वाक्यात म्हणणं आहे की असं काही नाहीये, तुम्ही कुठे जाणार नाही, कारण तिथे मी आता चर्चा ऐकली. हा माझ्या डोक्यात विषय आलेला पण नाही, आणि एखादा विषय माझ्या डोक्यात आल्यानंतर मी नाटक करणार नाही, लपवून ठेवणार हे नाही. मला मान्य जी आहे. भूमिका घ्यायची फार इमोशनल असता तुम्ही. आणि अधूनमधून तुमची ती दृश्य मी बघितली की ती काय तुम्ही ते नृत्य पण करता. तर मला फार वाटतं की हे पारंपरिक पद्धतीचा सगळा जो लहेजा आहे हे तुम्ही ठरवून करता की ते असं उपजत असतं तुमचं काय? ह्याच्यामध्ये काही ठरवून करण्यासारखं नाही. याचं कारण असं, मी शेती करतो. आम्ही आजही बाजारातून 1 पैशाचं धान्य आणत नाही. ओके. माझा मुंबईचा भाऊ असेल, आम्ही गावचे 2 भाऊ असतील, आमच्या मुलीबाळी असतील, त्यांना मुलीबाळींना काही 100% पुरेल एवढं आम्ही धान्य देत नाही, परंतु काही धान्य आम्ही त्यांनाही पुरवतो. माझा भाऊ स्वतः शेती करतो. काही ठराविक गोष्टी सोडल्या, कारण कोकणामध्ये तसं काही पिकत नाही, पण अगदी तेल सुद्धा, शेंगदाण्याचं तेल वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस आम्ही आमच्या घरचंच खातो. मिरची म्हणजे तिखट मसाला असेल आम्ही आमच्या घरचाच खातो. आम्ही शेती करतो. त्याच पद्धतीनं आमचे जे काही धार्मिक कार्यक्रम आहेत ते वर्षानुवर्ष मी करतोय,
काही लोक तात्पुरते दाखवण्याकरता करतात, त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण मी ज्यावेळेला लहान होतो तिथपासून वडील मला हाताला धरून आमच्या नवरात्राच्या उत्सवामध्ये ती डोक्यामध्ये पगडी, धोतर, कमरेला शेला आणि उघड्या अंगानं नाचणं गावामध्ये, तेव्हापासून मी करत होतो. आजही मी ते करतो. शिमग्यातली पालखी नाचवणं हा कोकणाचा खूप मोठा एक सन्मान आणि उत्सव असतो. आजही मी नाचवतो. मुळात आमच्या घराण्यामध्ये आईच्या किंवा वडिलांच्या पूर्वीपासून राजकारणात कोणी नाही. सुदैवानं मी राजकारणामध्ये आलो आणि मला खूप चांगल्या प्रकारची प्रत्येक ठिकाणी संधी मिळाली. आणि म्हणून जरी मी राजकारणामध्ये असलो तरी माझं मूळ जे आहे ते मी बिलकुल विसरायला तयार नाही, मी सोडायला तयार नाही. मी चिपळूणमध्ये राहतो, परंतु एकही सण सोमवार मी चिपळूणमध्ये करत नाही. तर सगळे सण सोमवार हे मी माझ्या गावी घरी करतो. मी तुमची सभागृहातली भाषणं ऐकली आहेत. तुम्ही ज्या आक्रमकपणे आणि नीट अभ्यास करून तुम्ही मुद्दे मांडता, असंही नसतं की त्याच्यामध्ये अभ्यास नाही. आणि बऱ्याच वेळेला आत्मपरीक्षण हा शब्दही मी तुमचा ऐकलेला आहे. आत्ता मला हे जाणून घ्यायचं आहे की शिवसेना फुटली आणि आता 2 पक्ष झाले. मूळच्या शिवसेनेमध्ये म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नेमका काय बदल झाला आहे? कार्यप्रणाली म्हणून, अपॉइंटमेंट्स म्हणून, ध्येयधोरणं म्हणून? असं आहे की प्रत्येक गोष्टीत कालानुरूप बदल होतच असतो, प्रत्येक गोष्टीत होत असतो. आणि म्हणून तो जो काय तुम्हाला बदल जाणवत असेल, आहे का असं विचारत तुम्ही ते सगळं पत्रकाराच्या नजरेतून टिपलं असेल. मी एक सामान्य माणूस आहे, त्यामुळे तुम्ही जे टिपाल ते मला टिपता येईल असं वाटत नाही. त्यामुळं तुम्हाला जे काही बदल शिवसेनेमध्ये तुम्हाला दिसतोय का? मला तर फार असा कन्स्ट्रक्टिव्ह स्वरूपाचा काही, म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे भेटतील तेव्हा त्यांना मी विचारेन किंवा तुम्ही अंतर्गत काही बदल केलेत का? पण तुम्हाला दिसतात का बघ आता शिवसेना फुटली आणि मग हे असे बदल व्हायला लागलेत पक्षात? असं आहे की ध्रुवीकरण सुरू आहे आणि हे ध्रुवीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आमचा पक्ष फुटला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फुटला, पवार साहेबांचा पक्ष फुटला. 3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार तयार केलं. तुम्हाला काय वाटतं या 3 पक्षामध्ये आता सगळं अलबेल आहे? आता तुम्हीच सांगा का तुमच्याकडे खूप इंटरनल काही अलबेल नाहीये. या 3 आम्ही तर सत्तेच्या बाहेर आहोत. ठीक आहे, आमच्यामध्ये आमच्या लोकांमध्ये काही अस्वस्थता असू शकते, मी नाकारत नाही. पण आज जे काय एक साधारणपणे मानसिकता काही लोकांची म्हणा किंवा आमची म्हणा झालेली आहे की सत्तेमध्ये गेल्याशिवाय विकास काम होणार नाही, सत्तेमध्ये गेल्याशिवाय आपला तरणोपाय नाही, सत्तेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला अपेक्षित काम करता येणार नाही, सत्तेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला कोणाचं संरक्षण नाही. ही लोकशाहीमध्ये मनामधली भीती योग्य आहे की अयोग्य आहे? दगडाखाली हात नसतील तर काहीच नाहीये. का ही भीती का निर्माण व्हावी? ही भीती का निर्माण व्हावी? असं आहे की आपण काँग्रेसला शिव्या देतो आणि ह्या काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये माझी सुद्धा अर्धी राजकीय कारकीर्द गेली, मी आहे ते सांगतो. पण राजकारणातली सभ्यता ही काँग्रेसच्याकडे होती. जो सज्जनपणा, जो मताचा उदार मतवादीपणा जो काँग्रेसच्याकडे होता तो विद्यमान सरकारच्याकडे नाही. आज जे कोणी सत्तेवर आलेत हे काल परवापर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्येच होते आणि त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये ते आपापल्या मतदारसंघामध्ये छाती बडवून सांगत होते की आम्ही हे विकास काम केलं, ते विकास काम केलं, ते विकास काम केलं. हे तुम्ही अजित पवारांच्या पक्षाबद्दल? कोणाचं राज्य होतं? काँग्रेसचं राज्य होतं. काँग्रेसचं राज्य होतं तर माझ्यासारखा आक्रमक आमदार बरेच वर्ष विरोधातच होता. मी तिथल्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना काही थोडाफार त्रास कधी दिला असेल तर काँग्रेस पक्ष माझ्या विरोधात तक्रार करायला त्यांच्या मंत्र्यांच्याकडे यायचा, या भास्कर जाधवला कशाला विकासाला पैसे देता, तो आपल्याच पक्षाला त्रास देतो. तेव्हा काँग्रेसची भावना आणि उद्गार काय होते लक्षात ठेवा. भास्कर जाधवला निवडून कोणी दिलंय? लोकांनी दिलंय. आपण लोकशाही मानतो. भास्कर जाधवने आणलेलं काम हे लोकांचं काम आहे आणि म्हणून ते भास्कर जाधवचं काम नाही. आपण सत्तेमध्ये आहोत, लोकांचं काम म्हणून आपण केलं पाहिजे. ही सभ्यता काँग्रेसच्याकडे होती. ज्यांच्याबरोबर 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही कायम होतो ते आज आम्हाला विकासाला 1 रुपया देत नाहीत आणि त्यांचे मंत्री खुलेआमपणे भाषणं करतात, तुम्ही मत द्या नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही, तुम्हाला हे करणार नाही. हे तुम्ही अर्थमंत्र्याबद्दल बोलताय? सगळ्याच मंत्र्यांबद्दल. कुठल्या पक्षाचे मंत्री बोलले नाहीत? कोण बोललं नाही? भारतीय जनता पार्टीचे नेते नाही बोलले, पक्षाचे मंत्री नाही बोलले, अर्थमंत्री नाही बोलले, नगरविकास मंत्री नाही बोलले. कोण बोलत नाही? अहो 2022 साली आमचा पक्ष फुटला. ज्या वेळेला कोरोनाचं फार मोठं संकट होतं त्यावेळेला उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये आम्हाला बजेटमध्ये झालेली तरतूद आणि नियम असा आहे
की एकदा व्हाईट बुकमध्ये अर्थसंकल्पामध्ये कामाला नोंद झाली की त्याला स्टे दिला जात नाही, देता येतच नाही. पण एकनाथराव शिंदेंच्याकडून याच लोकांनी स्टे त्यावेळेला देऊन घेतला. आम्ही यांच्याकडे 100 खेपा घातल्या, तो स्टे त्यांनी उठवला नाही. शेवटी मी हायकोर्टात गेलो सगळ्यांच्या वतीनं. म्हणजे त्यांच्या पक्षात जे कोणी जात होते, भुजबळ अगोदर गेले नव्हते, त्यांना स्टे होता, ते गेल्याबरोबर त्यांचा स्टे उठला. आम्हाला हायकोर्टात जाऊन स्टे उठवावा लागला. आज जवळजवळ 6-7 अधिवेशन झाली, 1 रुपयाही आमच्या विकासाला देत नाही. ही काय सभ्यता यांची? तुम्ही शेवटी राज्याचे त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून तुमच्या हातामध्ये हा सगळा राज्याचा निधी तुमच्या हातात आलाय. तुम्ही मालक नाही आहात, तुम्ही मालक नाही आहात. आणि म्हणून मग माझ्यासारखा माणूस, थोडा तत्वाशी चिटकून राहणारा माणूस आहे, तो मग संघर्ष करतो आणि मग त्यांचा दुश्मन होतो. त्यामुळं तुम्ही जे म्हणता तसं भीतीमध्ये वातावरण का वावरावचं, तर ह्या सरकारकडं सभ्यता नसल्यामुळं लोकांना भीतीमध्ये वावरावं लागतं. केवळ दगडाखाली हात आहे म्हणून नाही. प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाचे व्यवहार आहेत, प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. माणूस म्हटलं की कुठेतरी चुकतच असेल, आणि नाही चुकला तरी सुद्धा ईडी, सीबीआय, NIA, आणखी इन्कम टॅक्स काय काय पाठीमागे लावलंच जातं. हा व्यक्तिशः तुम्हाला कधी अनुभव नाही आला ना? कोणाला? असा कधी? मला भरपूर अनुभव आले. काय सांगता? म्हणजे काय, मला काय थोडे अनुभव आले? मला किती नोटिसेस आल्या, माझ्या घरावर हल्ला झाला, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, माझ्यावर अटॅक झाले. तुम्हाला ईडीच्या वगैरे नोटीस आले? मला ईडीचं नोटीस येण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. परंतु बाकी असतात ना, शेवटी अन्य एजन्सी आहेतच ना. असं नाहीये मला ईडीची नोटीस येण्यासारखं माझ्याकडे आज नाही आणि उद्या पण येऊ शकत नाही. मी आहे हा असाच आहे. सरकारची वर्षपूर्ती आहे आणि त्यामुळं त्यांच्या विकास कामाबद्दलची मोठी यादी त्यांनी सांगितली. आता मुख्यमंत्री येतील तेव्हा ते सांगतील. 3री-4थी मुंबई, वाढवण बंदर, मुंबईतली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, 31,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांसाठी दिलेलं बजेट. आत्ताच नितीन गडकरी साहेब म्हणाले की पुढच्या मार्च, म्हणजे येणाऱ्या 2026 मार्चला मुंबई गोवा पूर्ण होईल. रत्नागिरीमध्ये उदय सामंत सांगतील की आता नवीनच एक एअरपोर्ट बनतं आहे. खूप मोठ्या विकासाची कामं सुरू आहेत. पण तुम्हाला ते दिसत नाहीत असं त्यांना वाटेल. नाही, मुद्दा असा आहे की मोठमोठ्या याद्या देता येतात, द्यायला काय हरकत नाही. विकास 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 ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आहे काय, हे तर नेहमीच चालत येत आहे, ते चालतच राहणार आहे. परंतु आज विकास करण्यासारखी राज्याची आर्थिक स्थिती राहिली आहे का? 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या तिजोरीवर आहे. राज्याचा अर्थसंकल्पीय बजेटमध्ये, ज्याला फुल फ्लेज बजेट म्हणतात, तो 7,03,000 कोटीचा अर्थसंकल्प मांडला गेला. आणि कालच पुरवणी मागण्या सोमवारी या ठिकाणी सभागृहासमोर आल्या. वर्षातून 3 वेळा पुरवणी मागण्या मांडल्या जातात. 1,74,000 कोटी रुपयाच्या 2 पुरवणी मागण्या मिळून त्या ठिकाणी झाल्या. म्हणजे 9,03,000 कर्ज, पुन्हा 1,74,000चं कर्ज. मूळ बजेट हे आहे ते 7,03,000चं. राज्य कुठे चाललंय? कसल्या विकासाच्या गप्पा मारता म्हणा तुम्ही? काही विकासाच्या गप्पा मारायच्या नाही, ते सगळे आकडे फुगवून सांगायचे. कुठला विकास आहे? ॲक्च्युअल आपल्याकडे रुपया येतो, तो रुपया खर्च कसा केला जातो, येतो कुठून आणि जातो कुठे, त्याला बजेट म्हणतात. या महाराष्ट्राची अशी आर्थिक कधीही घडी विस्कटलेली नव्हती, अशी कधीही विस्कटलेली नव्हती. आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे जी सुरुवात जी झाली आहे, आपल्या शिवराज चव्हाणांचं कुठलं मध्य प्रदेशापासून जे सुरू झालंय, आता नवीन फंडा सुरू झालाय की सरकारी तिजोरीतून पैसे वाटा आणि मतं विकत घ्या. आता विकास करायची गरजच नाही. विकासावर लोकांची मनं जिंकणं आणि मतं मिळवणं, लोकांच्या समोर चांगली वागणूक, चांगलं वर्तन, चांगले विचार ठेवून लोकांचं मतपरिवर्तन करणं, ही आता कुठल्याही राज्यकर्त्याला गरजच वाटायचं काही कारण नाही. निवडणूक आली की एखादी लोकप्रियते घोषणा करा आणि विषय संपवा. आत्ताच सभागृहामध्ये 6 नंबरची लक्षवेधी होती. आत्ता काय झालं? त्यावेळेला लाडक्या बहिणींना सरसकट तुम्ही पैसे वाटायला सांगितले. आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, आणि आता KYC, आता तुम्ही ते इलिजिबल आहेत की नाही, आता त्यातले सरकारी नोकर कोण, आता त्यातले इन्कम टॅक्स पेअर कोण, हे आता शोधता. अरे त्या सर्वांना तेव्हा पैसे दिलेत, त्या सर्वांची मतं घेतली. त्यावेळेला तुम्हाला हे माहित नव्हतं? सगळं माहिती होतं, सगळं माहिती होतं. त्यामुळं राज्याचा विकास वगैरे ही चर्चा आहे. गडकरी साहेबांबद्दल मला आदर आहे, पण गडकरी साहेबांनी कोकणाचा जो रस्ता आहे त्यांनी बोलूच नाही, आम्ही अमुक वेळेला पुरा करू, तमुक वेळेला पुरा करू. काही एप्रिलला ते पुरा करू शकत नाही. मी आत्ता त्यांना आव्हान देतो इथून,
कारण त्यांच्याने माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. मी त्यांना अनेक वेळा जाऊन भेटलो की साहेब तुम्ही प्रत्येक वेळी उत्तरं देता ते आम्ही ऐकतो, ती तुम्हाला अधिकारी सांगतात ती तुम्ही उत्तरं देता, परंतु कधीतरी तुम्ही आम्हाला बरोबर घ्या, पनवेलला एक व्हॅनिटी कार आपण करू, त्याच्यात बसा आणि चिपळूणपर्यंत चला, काय रस्त्याची अवस्था आहे ती बघा चला. मी आज सांगतो 2026 तर सोडा, 2028 उजाडलं तरी रस्ता पूर्ण होणार नाही. पण काय मी कशामुळे होत नाही काय कंत्राटदारामुळे होत काही त्यांचं कोणाचं लक्षच नाही, ते एकदाही आले नाहीत रस्ता बघायला, एकदाही रस्ता आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू का, हा रस्त्याबद्दल तुमच्या लोकांचं असं मत झालंय की हा काहीतरी नवीन रस्ता आहे. काही नवीन नाही, हा एक्झिस्टिंग रोड आहे. हे फक्त रोड वाइंडिंग आहे. याला फक्त 3 बायपास काढायचे आहेत आणि एक फक्त टनेल काढायचं आहे. बाकी आहे तोच रोड, फक्त रुंदीकरण करायचं आहे. हे फसवतायत सर्वांना. ठीक आहे. एक इंदापूर, माणगाव आणि वडकळ हे त्या ठिकाणी डायव्हर्शन काढायचे आहेत 3, आणि कशेडीच्या घाटामधला बोगदा, एवढंच काही ते अधिकचं काम आहे. काय सांगता तुम्ही त्याच्यानंतरच्या ॲक्विजिशन वगैरे करून रस्ते बिस्ते, समृद्धी महामार्ग वगैरे, तुम्ही शक्ती महापीठ वगैरे थापाय द्या. भास्कररावजी, तुमच्यासारखा एक विरोधी पक्षातला आक्रमक आमदार, आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांच्यासारखा विरोधी पक्ष, अभ्यासपूर्ण बोलणारा विरोधी पक्षनेता हे महाराष्ट्राने बघितले. पण असं दिसतं की उद्धव ठाकरे हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत, पण ते सभागृहात उपस्थितच राहत नाहीत. असं नाही आहे. मुळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ती त्यावेळची निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यावेळेची ती गरज, पर्यायानं अपघातानं ते मुख्यमंत्री झाले. नंतर अपघातानं? हो, त्यांची काही ती इच्छा नव्हती. त्यांनी काही स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता म्हणून कुठली निवडणूक लढवावी, निवडणूक लढवून यावं वगैरे असं काही नाही. त्यावेळची झालेली परिस्थिती निर्माण, अपघाताने याचा अर्थ ती निर्माण झालेली परिस्थिती, आणि म्हणून ते मुख्यमंत्री झाले, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते झाले नसते तर कदाचित पक्षही फुटला नसता. नंतर म्हणता येणार नाही. हा पक्ष फोडण्याचं कारस्थान मित्र पक्ष गेले अनेक वर्षच करत नव्हता, अशातला भाग नाही. त्यांना यश येत नव्हतं. आता त्यांना पक्ष फोडण्यामध्ये यश आलं, एवढंच मी तुम्हाला सांगतो. पण मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललो. बोला ना. सभागृहामध्ये त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, तुमचं उत्तर मध्येच तुटलं माझ्याकडनं. नाही, असं काय, एक लक्षात घ्या, अनपेक्षितपणे ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या दुर्दैवानं त्यांनी शपथ घेतली आणि 2 महिन्यातच कोरोना महाराष्ट्रामध्ये आला. म्हणजे आपण ते ट्रम्पना झोपाळ्यावर बसवलं आणि ढोकळा खायला घातला, आणि तोपर्यंत आपण महाराष्ट्र म्हणजे देश लॉक केला नाही, एअर सर्व्हिस वगैरे बंद केल्या नाहीत, फ्लाईट वगैरे, आणि त्यामुळे आपल्याकडे कोरोना तो आला. आपणच आणला. आपणच आणला त्यांना, कारण ते ट्रम्पना तिथं ढोकळा बिकळा खायला आपल्याला फिरवायचं होतं झोपाळ्यावर, त्यामुळे आपण लवकर लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही, उशिरा घेतला. आणि म्हणून त्याच्यानंतर त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. त्या शस्त्रक्रियेतून हाताचा आधार घेऊन ते बसतात न बसतात जेमतेम धरून हाताला, त्याच वेळेला पक्ष फोडण्यात आला. खरं तर त्या शस्त्रक्रियेतून ते बाहेर येणारच नाही, अशाच बऱ्याच जणांचा अनुभव होता. मी स्पष्ट बोलत नाही त्या विषयात. आणि ते बाहेर नाही. भास्कररावजी, हेच एवढा मोठा मंच आहे, तुम्ही असं म्हणता की ते येणार होतं, म्हणजे कुणी काही जाणीवपूर्वक करत होतं? काही लोक पाण्यामध्ये देव असेच ठेवून बसले होते की आता हे झोपले ते झोपलेच. त्यांची एक मुलाखत आहे बघा, की 80 तासामध्ये माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला कळत नव्हती. याचा अर्थ खूप गंभीर आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काही लोकांना असं वाटत होतं की ह्यांची 80 तासासारखीच परिस्थिती राहावी, परंतु त्यातून ते उठायला बसायला लागले, कामकाज करायला लागले, आणि मग पक्ष फुटला, आणि मग त्यांचं सरकार पण गेलं. तेही माणूसच आहेत. कुठे त्यांनी कितीही दाखवलं नाही तरी कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनाला वेदना झाल्याच असतील. त्यामुळं त्या सभागृहामध्ये यावं, फार मोठं काम करावं हे वाटणं तितकंसं अपेक्षित नाही. तुमचं हल्ली उद्धव ठाकरे यांच्यावरच कम्युनिकेशन खूपच वाढलंय, सौहार्द वाढलाय बहुधा. इकडे मनसे तुमच्यावर येणार आहे मुंबईमध्ये, काय वाटतं तुम्हाला? कारण मताचा टक्का जर आपण बघितला तर 700-800 वॉर्डनिहाय जर बघितला आपण, काही मतदारसंघामध्ये 700 पासून 2-3 हजार 5 हजारापर्यंत एवढी मतं आहेत मनसेची आजही आपण बघितलं. पण जर मागचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड काढलं 2009चं, तर त्यानंतर एक मोठी उतरती कळा आहे. आत्ता जर हा ठाकरे ब्रँड, ठीक आहे छोट्याच सोसायटीची निवडणूक होती, पण ज्या पद्धतीनं तिथे त्या ठाकरे ब्रँडचा पराभव झाला, आणि भाजप तर म्हणते की त्याचं काही फार मोठं मूल्य नाही आहे त्या ठाकरे ब्रँडमध्ये, तर माझे 2 प्रश्न आहेत की मनसे तुमच्याबरोबर आल्यामुळं मुंबईत काय होईल, आणि खरोखर तसं ठाकरे ब्रँडचं व्हॅल्यू आहे आज मुंबईत?
असं आहे की आमच्या लोकांच्या चुका होत आहेत. स्पष्टच बोललात, बरं झालं. हो, आमच्या लोकांच्या चुका अशा होत आहेत की आपण मराठी आणि नॉन मराठी याच्यावर खूप चर्चा करतोय आणि चर्चा जे कोणी करतायत त्याला आपण न कळतपणे हवा देतोय. अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला, आज कदाचित काही लोकांना शिवसेनेची गरज वाटत नसेल. आज अनेक रक्तपेढ्या झाल्यात, सरकारी रक्तपेढ्या झाल्यात, खाजगी रक्तपेढ्या झाल्यात, परंतु एक काळ जर रक्ताची कुठल्याही ग्रुपची गरज लागली तर फक्त आणि फक्त शिवसेनेची शाखाच प्रत्येकाला दिसत होती. शिवसेनेच्या शाखेमध्येच रजिस्टर्ड असायचं कोणत्या ग्रुपचं रक्त आहे ते, आणि ते रक्त देताना शिवसैनिकांनी ना कोणाची जात बघितली, ना कोणाचा धर्म बघितला, ना कोणाचा पक्ष बघितला, ना कोणाचा पंथ बघितला, जो कोणी विरोधक आहे नाही बघितला, तर शिवसैनिकांनी आपल्या रक्त देऊन हात पुढे करून त्याचा जीव वाचवलेला आहे. आठवा ते दिवस, दिवाळीसारखा सण येऊ द्या, नाहीतर आणखीन कुठल्याही धर्माचा सण येऊ द्या, त्यावेळेला साठेबाज साठे करत असायचे. त्यावेळेला रवा असेल, मैदा असेल, आटा असेल, डालडा असेल मिळत नव्हता. त्यावेळेला शिवसैनिक गोडाऊन फोडत होते, लोकांचे सण करत होते, लोक सण करत होते आणि शिवसैनिक जेल भोगत होते. आठवा ते दिवस, आज रस्त्यावर ठाई ठाई तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसते. एक काळ असा होता की फक्त एकमेव पक्ष शिवसेना होता की त्याच्याच ॲम्ब्युलन्स महाराष्ट्रामध्ये होत्या. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला मदत करण्याचं काम शिवसैनिकांनी केलंय. मग आता काय प्रत्येक जाती धर्माच्या माणसाच्या शरीरामध्ये रक्त शिवसैनिकांचं आहे. आणि म्हणून शिवसैनिकांनी फक्त मराठी नॉन मराठी या वादात न पडता, हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे, जाणीवपूर्वक लावलेला ट्रॅप आहे. त्याच्यामध्ये आमचे लोक फसतायत. महाराष्ट्राला गरज शिवसेनेची का आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. आज वह्या, पुस्तकं, दप्तरं सर्व काही सर्वांना मिळतात, पण त्या काळामध्ये दुकानदाराकडे जाऊन दोन दोन वह्या गोळा करून ग्रामीण भागामध्ये मुलांना शिकण्याकरता देणारा पक्ष होता तो शिवसेना होती. आज ठाई ठाई शिबिरं भरतात, त्यावेळेला चष्मेची शिबिरं भरणारी शिवसेना होती. सर्वसामान्य माणसाच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करणारी ही शिवसेना आहे. त्याची कुठेतरी आठवण करून द्यावी लागेल. मित्र पक्षाने बरोबर गेम केला. काय केलाय गेम? की मराठी तुमचा आणि नॉन मराठी आमचा. आणि आमच्या शिवसेनेनं मोठी चूक केली. हा ठीक आहे, आपण दोघे एकत्रच आहोत ना, ठीक आहे, मराठी आमचा नॉन मराठी तुमचा. त्यांनी त्यांच्या नॉन मराठी मतदारामध्ये माणसामध्ये शिवसेनेला हात घालू दिला नाही. पण त्याच वेळेला पद्धतशीरपणे शिवसेनेचा यांनी गेम केला की मराठी नेतृत्व आपल्या पक्षात उभी केली आणि शिवसेनेचा मराठी टक्का तोडण्याचं काम मित्रांनीच केलं. नाही, पण भास्करराव, तुमच्या ह्या बोलण्याचा अर्थ असा की राज ठाकरे तुमच्या बरोबर आल्यानंतर हे आपसूक झालंय? आता नाही, माझा राज ठाकरेंच्या बद्दल बोलणंच नाहीये. मी अजून राज ठाकरेंपर्यंत आलोच नाही. बरं, या आता. माझं म्हणणं सगळं आहे की हे एकट्या शिवसेनेला सहज करणं शक्य आहे, हे मला सांगायचं आहे. आणि राज ठाकरे जर बरोबर आले, ते आता बहुतेक आल्यातच जमा आहेत असं दिसतंय एकंदरीत, परंतु जोपर्यंत प्रत्यक्षपणे आता नाही, पण तुम्ही जो आता मुद्दा मांडला, राज ठाकरे आले की हा मुद्दा येणारच. काय नॉन मराठी मराठी त्या अर्थानं नाही मी म्हणत, मी भारतीय जनता पार्टीचं म्हणतोय. आता नावच घ्यायला लावलं मला म्हणून घेतो. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर युती करत असताना खूप प्लॅनिंगनी केली. मराठी टक्का तुमचा, नॉन मराठी आमचा. त्यांचा नॉन मराठी सेफ झाला आणि त्यांनी मराठीचा टक्का मात्र शिवसेनेची नेतृत्व तोडून किंवा नवीन एखादं नेतृत्व तयार करून त्यांनी शिवसेनेचा जनाभार कमी केला, हे मला त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून शिवसैनिकांना हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगावं लागेल की आम्ही तुमच्या करता म्हणून शिवसेना 19 जून 1966 साली जी शिवसेना स्थापन झाली त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट मान्य शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण सांगितलं. आज पक्षाला 58-60 वर्ष झाली, आम्ही समाजकारणच करतोय, जोडीला राजकारण करतोय, हा विश्वास पुन्हा एकदा मराठी माणूस आणि नॉन मराठी माणसाच्या मनामध्ये निर्माण हे दोघं एकत्रित आल्याचा फायदा होईल ना मुंबईत? 100% होईल ना, होणार. आता तुमचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही वेगळ्या व्यक्तिमत्वाचं केलेलं आकलन, तर मला जरा तुमच्या दृष्टिकोनातनं काही व्यक्तिमत्व बघायचे आहेत. एकनाथ शिंदे बद्दल काय मत आहे तुमचं? कोणाला? तुमचं त्यांच्याबद्दलचं काय आकलन आहे? असं आहे की मी कोणाला अंडर एस्टिमेट करत नाही, पण मला सांगा, पक्ष पुढेपर्यंत एकनाथराव शिंदे ही काय व्यक्ती कोणाला माहित होती, महाराष्ट्राला कोणाला माहित होती, सांगावं जरा. चला, एक ठाण्यामध्ये, ठाण्याच्या पलीकडे एकनाथराव शिंदे ही व्यक्ती कोणाला माहित होती? कोणाला माहित होती? एकनाथराव शिंदे ज्या वेळेला 2 किंवा 3 वेळा निवडून आले, मी 8 वेळा निवडून आलो. काय साधारणपणे एकनाथराव शिंदेचा परफॉर्मन्स होता सभागृहामध्ये? असं काय प्रभावी वक्तृत्व होतं एकनाथराव शिंदेचं? एक लिमिटेड कार्यक्षेत्र त्यांच्याकडे होतं. त्यामुळे एकनाथराव शिंदेना मी अंडर एस्टिमेट करत नाही, परंतु पक्ष फोडला एकनाथरावांनी, म्हणून एकनाथराव इतक्या मोठ्या उजेडात आले.
ओके. आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं तुमचं आकलन काय? देवेंद्र फडणवीस हे स्वयंभू नेते आहेत. त्याबद्दल मला काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांची स्वतःची विद्वत्ता आहे, प्रचंड अभ्यास आहे, मेहनत करण्याची त्यांची पुरी ताकद आहे. आणि त्यांच्या नशिबानं असं नाही की तेच एकटे आहेत, बाकी पण लोक आहेत, पण त्यांच्या नशिबानं त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. पक्ष उभा राहिला आणि पक्ष पाठीशी उभा राहिल्यामुळं एक एक संधी त्यांना मिळत गेली आणि त्यांनी आपलं डोकं वापरलं. भविष्यामध्ये आपल्याला कोण इथे या ठिकाणी कॉम्पिटंट होऊ शकतो, कोण आपल्याला स्पर्धक होऊ शकतो, तो हेरला आणि त्याला कामाला लावला. आणि श्री अजित पवार? अजित पवार ठीक आहे. अजित पवार प्रशासनावर पकड अजित पवारांची उत्तम आहे. प्रशासनावर मेहनत करायची खूप मोठी तात त्यांच्यामध्ये, म्हणजे मेहनत, त्यांच्या मेहनतीला तोड नाही. पण गडी बोलण्यात बऱ्याच वेळेला फसतो, एवढं बाकी नक्की. चला, आपल्याला थांबण्याची इथे वेळ झालेली आहे. भास्कररावजी, तुम्हाला शुभेच्छा मी काय देऊ? मंत्रिपदाच्या देऊ का विरोधी पक्षनेते पदाच्या देऊ? असं आहे की माणसाला काय शेवटी मिळेल ते कमीच आहे, परंतु शेवटी जे मिळेल त्याच्यात तुम्ही समाधान मानलं तर तुम्ही समाधानी राहू शकता, नपेक्षा तुम्ही समाधानी कधी राहूच शकत नाही. 1 मिनिट घेतो मी तुमचं. तसं मला कुठल्याही कसोटीवर कोणीही आजमावायचं म्हटलं, मला गर्व नाही, तर मी 100% त्या कसोटीला उतरल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवानं मला संधीच मिळत नाही. मला संधीच मिळाली. खंत आहे तुम्हाला? खंत म्हणण्यापेक्षा तो माझ्या नशिबाचा भाग आहे. कोणाला दोष द्यायचा? जर आपल्या नशिबीत जर काय नसेल, ललाटीत जर काय नसेल, तर कुठून कोण देणार? आणि असेल तर कोण घेणार? 3.25 वर्ष फक्त मला मंत्रिपदामध्ये काम करण्याची संधी मिळाली, यापेक्षा मला संधी मिळाली नाही. त्यामुळं संधी जर मिळाली असते तर निश्चितपणे मी माझ्यामधलं काय कौशल्य म्हणा, माझी कॅपॅसिटी म्हणा, ही निश्चितपणे महाराष्ट्राच्या समोर मी आणू शकलो असतो. ती काय मला पुरेपूर संधी मिळाली नाही. पण कष्ट काय मी एकटाच करत नाही, अनेक जण करतात. त्यांना काय मिळतं, त्यांना काय मिळालं, मग जे मला मिळालं ते त्या सगळ्यांपेक्षा अधिक मिळालं, त्यामुळे मी समाधानी आहे. तुम्हाला नशीब सांगतो, देवेंद्र फडणवीसांना आठवण झाली तर विचारून बघा. मी राज्यमंत्री होतो त्यावेळेला माझ्या अपॉइंटमेंट करता हेच देवेंद्र फडणवीस माझ्या बंगल्यावर येऊन तासन तास बसत असायचे. हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला सभागृहामध्ये नौखे आले त्यावेळेला पलीकडं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सरकार होतं, ते बोलायला उभे राहिले की एक नौखा तरुण उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य घडू शकतो. म्हणून सगळे नियम, कायदे, वेळ काळ सोडून याच देवेंद्र फडणवीसांना तासन तास त्यावेळेला बोलायला दिलं जात होतं. कोणी रोखत नव्हतं. बोलू द्या. काँग्रेसवाल्यांच्याकडे आम्ही तक्रार करायचो, अरे ह्याला काय सकाळ संध्याकाळ तुम्ही सर्वांना बोलायला देताय. पण आज याच लोकांना त्यावेळेला विरोधकांनी सुद्धा आपल्याला मदत केली होती, सहकार्य केलं होतं. आपलं नेतृत्वाला कुठेतरी पैलू पाडण्याकरता विरोधकांचे सुद्धा हातभार कुठेतरी लागलेले आहेत. ही मात्र ह्यांना आठवण राहिली नाही, त्याचं दुःख वाटतं. थँक्यू. इथं मी ज्या वेळेला नागपूरला यायचो त्या वेळेला हे नागपूरचे आमदार सगळे देवेंद्र फडणवीसांसह मला विनंती करायची की जरा आज असे प्रश्न आहेत, तसे प्रश्न आहेत, तुम्ही इतके वाजेपर्यंत थांबा, तितके वाजेपर्यंत थांबा, आणि मी थांबायचो. पण आज आम्ही त्यांच्याकडे एखादं पत्र सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. हे लोकशाहीला अत्यंत मारक आहे, एवढंच मी सांगतो. थँक्यू भास्कररावजी. आणि कोकणी मनुष्य कसा प्रेमळ आहे ते भास्कररावांच्या त्या उत्तरात नाही दिसलं. थेट ते बोलले, बरेचसे नवे संदर्भ आपल्याला मिळाले.